नमस्कार मंडळी. आज आपण तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी तयार करणार आहोत. थंडीच्या दिवसामध्ये ह्या शेंगा बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. तर ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी घरोघरी आवडीने खाल्ली जाते आणि ती आवर्जून केलीसुद्धा जाते. तर आता आपण दाणे काढून घेणार आहोत सर्वात आधी. तर बघा, छान कोवळ्या अशा शेंगा घ्यायच्या, म्हणजे भाजी छान अशी रुचकर लागते खायला. तर मी दाणे आधीच काढून घेतलेले आहेत. तर बघा, रात्रीच दाणे मी काढून ठेवलेले होते. तर आता आपण या दाण्यांचीच भाजी करणार आहोत. दाण्यांचा हलकासा रंग तुम्ही जर आधी दाणे काढून घेतले तर बदलतो बघा असा, पण काहीही हरकत नाही, तरीही भाजी छान लागते चवीला. तर आता आपण दाणे भाजून घेणार आहोत सर्वात आधी. बऱ्याचदा कच्चे दाणे वापरूनही भाजी तयार केली जाते, पण ती भाजी चवीला तेवढी रुचकर लागत नाही जेवढी तुम्ही दाणे भाजून केल्यानंतर लागते भाजी. तर आता आपण हे दाणे चमचाभर तेलामध्येच भाजणार आहोत, हलकेसे दाण्यांवर डाग पडेपर्यंत. तर दाणे भाजायला तसा जास्त असा वेळ लागत नाही, अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये दाणे भाजून होतात. बघा, हे दाणे आपले भाजून तयार झालेले आहेत. तर आता एका प्लेटमध्ये आपण हे तुरीचे दाणे काढून घेणार आहोत आणि या भाजीसाठी लागणारं आलं, लसूण, हिरवी मिरची ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. ही भाजी हिरव्या मिरचीमध्येच तयार केली जाते. तर आता आपण भाजीसाठी लागणाऱ्या हिरव्या मिरच्या सर्वात आधी भाजून घेणार आहोत. इथे बघा, दाणे आपले भाजून झालेले आहेत, ते थोडे थंडही होतात. तोपर्यंत आपण हिरवी मिरची, आलं, लसूण भाजून घेणार आहोत. इथे हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार कमी अधिक करू शकता. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, त्यावर डाग पडेपर्यंत. बऱ्याचदा ही हिरवी मिरचीसुद्धा न भाजताच भाजीमध्ये वापरली जाते, पण तसं न करता अशी भाजून घ्यायची, म्हणजे भाजीची चव यामुळेही छान लागते. तर आता आपण बघा, अर्ध्या मिरच्या भाजत आल्यानंतरच यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि आल्याचे छोटे छोटे 2-3 तुकडे घेतलेले आहेत आणि कढीपत्ताही असाच भाजून घालायचा थोडा, आणि थोडा आपण तेलामध्ये फोडणीत घालणार आहोत. तर आता हे सुद्धा भाजून घेणार आहोत आणि हे भाजून झाल्यानंतर हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत. बघा, लसूणही हलकासा याला डाग पडलेले आहेत आणि तोही भाजला गेलेला आहे चांगला. तर आता त्याच प्लेटमध्ये मी हे काढून घेते. तर आता आपल्याला दाणे जास्त बारीक करायचे नाहीत, तर ते आपण खलबत्त्यामध्येच छान असे कुटून घेणार आहोत. तर आता बघा, हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे. आता हे थोडं थंडही आपल्याला करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण हे खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची छान असं जाडसर कुटून घ्यायचं. यामध्ये तुम्ही चमचाभर जिरंसुद्धा घालू शकता, पण जिरं मी फोडणीमध्ये वापरणार आहे. तर सर्वात आधी हे पाण्याचा अजिबातही कुठेही आपल्याला वापर करायचा नाही, तसं कोरडंच हे आपल्याला सर्व बारीक करायचं आहे. तर बघा, आपला जो ठेचा आहे तो तयार झालेला आहे आणि हा ठेचा जितका असा ओबडधोबड असेल, असा थोडा जाडसर, तितकीच भाजी छान लागते. जास्त हा बारीक करायचा नाही. बघा, हा असा तयार झालेला आहे. आता आपण याच खलबत्त्यामध्ये तुरीचे दाणे बारीक करणार आहोत. तर त्यास आपल्याला जे दाणे आहेत ते 2 ते 3 बॅचमध्ये बारीक करायचे आहेत, कारण एवढे दाणे खलबत्त्यामध्ये बसणार नाहीत. आणि आपल्याला यामध्येच कोथिंबीरसुद्धा बारीक करायसाठी टाकायची आहे, म्हणजे भाजीची चव तर छान लागणार आहे, पण भाजीला रंगही छान येणार आहे. तर आता हे सुद्धा कुटून घेते आणि दाणे जास्त बारीक असे करायचे नाहीत आपल्याला. जास्त जर बारीक केले तर ती भाजी तेवढी चांगली लागत नाही. बघा, दाणेसुद्धा आपले बारीक करून झालेले आहेत. आता सर्व साहित्य मी तयार करून घेतलं. आता भाजीसाठी थंड पाणी न वापरता गरम पाणीच वापरायचं. तर भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवते आधी आणि आता पाणी दुसरं गॅसवर पातेलं ठेवते. तोपर्यंत आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया. तर कढईमध्ये सर्वात आधी तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी घालून घेतली. त्याचबरोबर मोहरी फुटल्यानंतर आपल्याला जिरंसुद्धा घालायचं आहे. भाजीची चव आणखीनही वाढावी यासाठी यामध्ये आपल्याला तेलामध्येही कढीपत्ता आणि हिंग घालायचा आहे. बऱ्याच ठिकाणी हिंग घातला जात नाही, पण या भाजीमध्ये हिंग आवर्जून घाला, म्हणजे भाजीची चव आणखीनही छान लागते. तर आता आपण हिंगही घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आलं, लसूण, हिरवी मिरचीचा आपण ठेचा करून घेतलेला आहे, तो ठेचा हलकासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता तुम्हाला इथे जास्त ठेचा परतून घेण्याची गरजही नाही, कारण आपण हे सर्व भाजून घेतलेलं आहे, पण तरीही भाजल्यामुळे भाजीचा खमंगपणा वाढतो. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत आपण हळद. तर हळद या भाजीसाठी जास्त नाही वापरायची, अगदी पाव टीस्पून एवढीच मी हळद वापरलेली आहे.
कारण भाजीला तेवढा पिवळा गडद रंग चांगला दिसत नाही आणि चवही तेवढी छान लागत नाही. तर आता आपण जे दाणे बारीक करून घेतलेले आहे, कोथिंबीर दाणे, तो जो एक प्रकारचा ठेचाच आपण तयार केलेला आहे, तो आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि असा सुटसुटीत त्याला करून घ्यायचं. छान असा भाजला जातो मग तो. आणि हे सर्व भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. या भाजीसाठी अजिबातही थंड पाण्याचा वापर करू नका. तर आता आपण सर्व परतून आपलं झालेलं आहे, तर गरम पाणी घालून घेते आणि भाजीमध्ये आपल्याला मीठ घालून भाजीला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. म्हणजे गरमागरम अशी आपली तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी खाण्यासाठी अगदी तयार आहे. अगदी चुरून मुरून खाण्यासाठी ही भाजी एकदम परफेक्ट अशी आहे. तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता, चपातीबरोबरही, पण खास करून ही भाजी भाकरीबरोबर एकच नंबर लागते. तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. आता वरून आपण यामध्ये कोथिंबीर नाही घालणार आहोत, कारण भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर वापरलेली आहे. आता भाजीला छान अशी उकळी आणून घ्यायची आणि भाजी मग नंतर गॅस बंद करून घ्यायचा. तर बघा आता भाजीचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि या भाजीमध्ये अजिबातही मसाल्यांचा, कुठल्या धने पावडर अशा कुठल्याही इतर मसाल्यांचा वापर करायचा नाही. ही भाजी जितकी साध्या सोप्या पद्धतीने कराल तितकीच चवीला छान लागते. तर बघा प्लेटमध्ये सुद्धा आता काढून घेते आणि भाजी यापेक्षा जास्त पातळही करू नका, म्हणजे ती ते पातळ झाल्यानंतरही चवीला छान लागत नाही. अशी घासाबरोबर ती भाजी यायला पाहिजे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये गरमागरम अशी ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी नक्की करून बघा आणि तुम्ही भाजी केल्यानंतर तुमची भाजी कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.